समास दुसरा ब्रह्मपावन निरूपण। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली। तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली। झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण, प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा, माझे असो वंदन, माझे असो वंदन। ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः। आदौ रामतपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं, वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं। वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं, पश्चात् रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणम्। जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंश जोक्षिततले संबोधयन् सज्जनान्, ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं। यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा, सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। कालचं सज्जनगडावरचं दर्शन म्हणजे मला असं वाटतं आपण इतके दिवस दासबोध वाचतोय आणि मनन चिंतन करतोय, त्याचंच फळ आहे की काय? कारण जायचं नाही ठरवलं, मला मनात काहीही ठरवलेलं नसताना तिकडून निमंत्रण येणं म्हणजे ही खरंच समर्थांची कृपा आहे। आणि 2 दिवस अगदी माहेरी राहिल्यासारखं त्यांनी इतकं ते लोक प्रेम देतात, इतकी ती भक्तिपूर्ण वातावरण सगळं पाहून खरंच 2 दिवस तोंडातून शब्दसुद्धा बाहेर काढायची इच्छा नाही। तोंडातून शब्द बाहेर नाही, मनन चिंतन सुरू आणि मोबाईलसुद्धा हातात नाही। जे कोणते 2-4 फोटो काढून ठेवले होते ते सगळे नेट आल्यानंतर गडावरून खाली उतरल्यानंतर सगळ्यांकडे शेअर केले। असा तो अतिशय अद्भुत असा आनंद खरंच समर्थांनीच दिला असं म्हणायला हरकत नाही। काय लेकराला काही बोलता येत नाही, करता येत नाही, नुकतीच सुरुवात केली आहे आणि सुरुवात केल्यानंतर सुद्धा आपल्याला इतकं प्रेम जर ते देतील तर पुढे जाऊन आपल्याला कोणत्या प्रकारचे अनुभव येऊ शकतो असा अनुभव प्रत्येकाला मिळावा अशी समर्थांची इच्छा आहे। जो काही आनंदाचा क्षण आहे तो काय आहे त्याचं वाक्यामध्ये आणि शब्दामध्ये खरंच कोणी वर्णन करू शकणार नाही। कुणाजवळ बोलण्यासारखं सुद्धा नाही, ज्यांना समजत नाही, ज्याच्यामध्ये आवड नाही त्यांना ह्या गोष्टी समजू सुद्धा शकत नाही। पण ज्या कोणत्या गोष्टीचा लाभ एखाद्या व्यक्तीला होतो आणि तो अगदी नैसर्गिक पद्धतीने कोणत्याही पद्धतीचा म्हणजे कृत्रिमपणा त्या ठिकाणी नाही, प्रत्येक रामदासी
तिथे प्रत्येकाला सोळ्या म्हणजे आपल्या स्वतःच्या हाताने जेवायला वाटतात प्रेमाने. 2-2 गोड निघायच्या दिवशी हे तर आपण कोणाच्या घरी गेल्यावर सुद्धा एवढी आपली बरदास्त आपल्याकडे ठेवू शकत नाही. मर्यादा आहे तिथे, अमर्याद प्रेम आहे. अशा पद्धतीने सगळ्यांनीच एकदा म्हणजे सतत घेतच असतात. गुरुगृही जो आनंद मिळतो त्याचा वर्णन आपण शब्दात करू शकत नाही. त्यामुळे 2-3 दिवस त्या आनंदातच गेले. आता बोलतो आहे ब्रह्मपावन निरूपण. ब्रह्मपावन निरूपण म्हणजे ब्रह्माबद्दल बोलतायत. ब्रह्म शब्द जरी कठीण असला, शब्दांचा आणि ज्ञानाच्या दृष्टीने जरी विचार केला, तर ज्ञानापेक्षा आपण असं समजायचं, आपल्या छोट्या छोट्या बुद्धीने आपण असं समजायचं की आपल्यापेक्षा एक काहीतरी मोठी गोष्ट अशी आहे की ती त्या गोष्टीला नतमस्तक व्हायला पाहिजे. वैज्ञानिकांनी सुद्धा ही गोष्ट मान्य केली आहे की कुठेतरी एक सूक्ष्म अशी वस्तू आहे की त्या सूक्ष्म वस्तू ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा वेगळी आहे. इतका सगळा देखणा पसारा जो निर्माण झाला आहे, तो चांगला वाईट सगळं त्या पृथ्वी तलावर आणि ब्रह्मांडामध्ये आहे. पण ते ब्रह्मांड निर्माण करणारी सुद्धा जी शक्ती आहे ना, त्याचं नाव ब्रह्म, त्याचं नाव परमात्मा, त्याचं नाव ईश्वर, त्याचं नाव जगन्नियंता. त्यालाच आपण अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक, जे कोणता कण आहे तो कण विज्ञानाने सुद्धा मान्य केला आहे. आणि मान्य करण्याचं कारण काय, आपला मूळ स्वभाव आहे की आपल्याला मुळापर्यंत जायला आवडतं. खरं म्हणजे त्याकरताच बुद्धी दिली आहे. थोडीशी तरी जागरूक बुद्धी असली, थोडासा जरी विवेक असला, तर स्वतःहूनच लोक आपल्या मूळ गोष्टीकडे जायला प्रवृत्त होतात. ही नैसर्गिक गोष्ट आहे. ही नैसर्गिक गोष्ट अशी असल्यामुळे प्रत्येकजण खोलाकडे जाण्याचा प्रयत्न करतो. आणि खोलाकडे जात असताना ज्या गोष्टी आपल्याला समजूच शकत नाही, मग त्या गोष्टीचा नाद सोडून दिलेला बरा. त्या ज्ञानाच्या दृष्टीने त्या गोष्टीचा नाद सोडून दिलेला बरा. म्हणजे आपलं शरीर थकत नाही, आपलं मन थकत नाही, आपली बुद्धी थकत नाही. आणि नाद सोडल्यानंतर तळमळ शांत होत नाही. नाद सोडला तरी ती गोष्ट पाहण्याची इच्छा जी असते, त्यावेळी एक आपला जो उपाय आहे, आणि तो उपाय म्हणजे सद्गुरूंची शरणागती. सुरुवातीला देवशोधन समासामध्ये सांगितलं आहे त्यांनी की सगळ्या गोष्टी माहीत करून घ्यायच्या आहेत आपल्याला, पण त्या माहीत करून घेण्यासाठी ताकद, बुद्धी, शक्ती आपल्याजवळ नाही आहे. हे तुम्ही मान्यच करायला पाहिजे की त्या शक्तीबद्दल बोलणं, त्या शक्तीबद्दल वर्णन करणं, त्या शक्तीचा अनुभव घेणं हे शक्य नाही आहे आपल्या बुद्धीने, माईक बुद्धीने. कारण पंचमहाभूतांनी बनलेला हा जो देह आहे, त्या देहामध्ये काय माहिती मिळणार आहे जास्तीत जास्त, जी बुद्धीला पटेल, जी बुद्धीला रुचेल. ह्याच्या व्यतिरिक्त माहिती आपण घेऊ शकत नाही. म्हणून फक्त आपल्या सद्गुरूंच्या जवळ बसायचं आणि त्यांच्या पाठीवरून हात फिरला, आपलं डोकं त्यांच्या पायावर ठेवलं, मनापासून जर त्यांना प्रार्थना केली, तर बाकी सगळ्या गोष्टींचं ज्ञान आपोआप होतं. जे ज्ञान अमर आहे, जे ज्ञान सत्य आहे, जे अद्वैत सिद्धांताकडे नेणारं ज्ञान आहे, ते आपोआप घडतं म्हणतात. मग कष्ट करा कशाला. आपण जर रेल्वेमध्ये चाललो आहे, प्रवास करतो आहे, आगगाडीमध्ये, विमानामध्ये प्रवास करतो आहे, आपण जर प्रवास करत असताना मोकळं काय बसायचं नाही, आपलं सामान खाली ठेवून. प्रत्येक वेळी आपण वरती सामान, खाली सामान जर ठेवलं तर मोकळं नाही का होत. तेच जर तुम्ही डोक्यावर घेऊन गेले सामान, कोणी व्यक्ती डोक्यावर सामान घेऊन जात असेल, तर त्याला वेडा म्हणू आपण की अरे गाडी तिथे जाते, तिथे गेल्यावर उतरव. नाही, माझं सामान आहे म्हणून डोक्यावर जर घेतलं तर ते डोक्यावर घेतलेलं ओझं त्याला होणार आहे. गाडी त्याला नेणारच आहे, त्यालाही नेणार आहे, त्याच्या सामानालाही नेणार आहे. पण तरी त्याच्यावरती विश्वास न ठेवता माझ्या डोक्यावर विश्वास, की माझ्या डोक्यावरचं सामानच फक्त व्यवस्थित राहील, असं म्हणून जर त्यांनी असा विचार केला तर जाऊ शकत नाही. आणि त्याचा त्रास होतो. जाणार तिथेच आहे, पण किती कष्ट. समुद्राकडे बघताना आपण म्हणतो ना, कष्ट करून समुद्राचा शोध घेण्यापेक्षा शांत बसून त्याच्या क्षितिजाकडे बघून जर विष्णूची शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं, अशी जर प्रार्थना केली तर तो आपोआप आपल्याला प्राप्त होतो. तो म्हणतो कष्ट करायची गरज नाही. याच्यावरती विश्वास ठेवण्यासाठी ना तेवढी नतमस्तक बुद्धी आपली व्हायला पाहिजे. तेवढाच एक प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आपल्याला जर कोणता प्रयत्न करायचा असेल तर हाच, बाकी सगळा प्रयत्न सद्गुरू करतात. जितकं आपल्याला आवश्यक आहे, जितकं आपल्याला पटेल, तितकं सगळंच्या सगळं लुटून द्यायला आपल्यासाठी ते तयार आहे. आणि त्याचा परिणाम समाधानात आणि आनंदात आहे. या 3 गोष्टी जर लक्षात आल्या तर आपल्यासारखं भाग्यवान आपण. म्हणून ब्रह्मपावन बघत असताना ब्रह्म म्हणजे काय, आपल्या छोट्या गोष्टींनी आपण शब्दशः जरी अर्थ घेतला नाही तरी ती गोष्ट अशी आहे की ब्रह्मापासून सगळ्या गोष्टीची निर्मिती आहे.
मग ती निर्मिती आपल्या ज्ञानाच्या कक्षेच्या बाहेर आहे. आता थोडी कल्पना यायला लागली आहे लोकांना की कसं त्याचं अमर्यादतेचं स्वरूप आहे. एकच ब्रह्मांड नाही, अनेक ब्रह्मांड आहे. हे सुद्धा जेव्हा सांगितलं, समजलं, पटलं, तेव्हा वाटलं काहीतरी वेगळं आहे. कशाची तरी निर्मिती केली आहे आणि त्यामध्ये आपलं लक्ष अशा पद्धतीने आपण समर्पित केलं. माझे शरीर ऐसे म्हणतो तरी तो जाण देहा वेगळाची तो, मन माझे ऐसे जाणतो तरी तो मनही नव्हे श्रीराम. इथपर्यंत थांबलो होतो आपण. माझं शरीर आहे असं माझं मी म्हणतो, हे म्हणतच होतो. जोपर्यंत समर्थ किंवा एखादे संत आपल्या जीवनात येत नाही तोपर्यंत हे कळतच नाही की देहाच्या बाहेर काही आहे. खरंच आहे, नाही माया आहे. हा माया खोटी नाही. आपल्याला कसं वाटणार आहे खरं, की आपल्याला कसं कळणार आहे? हे जे सत्य दिसतंय, देह आहे, बुद्धी आहे, डोळे आहेत, कान आहे, ज्ञानेंद्रिय आहे सगळे, आणि आपले कर्तव्य आपण करतोय. मग त्याला मी देह असं मानलं आणि तो मी मानला. मग समर्थांनी सांगितलं किंवा संतांनी सांगितलं, हा हात तुझा आहे, तुझा हात आहे म्हणजे तू कोण आहे? तुझी बुद्धी आहे म्हणजे तू कोण आहे? कुणाचा तरी बुद्धी, कुणाचे तरी हात, कुणाचा तरी कुटुंब, कुणाचं तरी काहीतरी, आणि सगळं संपलं. हात पाय जरी तुटले तरी तो असतोच. एखाद्याचा ॲक्सिडेंट होतो, त्याचे हातपाय जातात, पण तरी तो असतोच. त्याची बुद्धी गेली कामातून, तो ब्रेन डेड झाला आणि त्याला 1 महिना दवाखान्यात ठेवलं तरी तो आहेच. सगळं त्याचं संपलं तरी तो आहे. म्हणजे बुद्धी नाही, हात नाही, पाय नाही, डोकं नाही, डोळे नाही, तरी सुद्धा तो आहे. मग तो कोण आहे? ह्याच्यावरती चिंतन करणं आवश्यक आहे. तो जो कोण आहे, तो कोण आहे? त्याची शरीर, त्याला मी जर शरीर म्हटलं, जर मी स्वतःला मला जर शरीर म्हणलं तर तो जाण देहा वेगळाची तो देहाच्या वेगळा आहे हे तर पटलं. आता माझा हात म्हणजे मी कोणीतरी वेगळा, माझा पाय म्हणजे मी कोणीतरी वेगळा, माझं कुटुंब म्हणजे मी कोणीतरी वेगळा. मग हे सगळं जर गोष्ट त्याला कळली तर तो देहा वेगळा आहे एवढं तरी कमीत कमी जाण. समर्थ म्हणतात देह म्हणजे मी नाही, कारण देह अनेक आलेले आहेत. कितीतरी योनींमध्ये आपला प्रवास झालेला आहे, पुढेही होणार आहे. पुढे न होण्यासाठी हा प्रयत्न आहे. पुढचा कोणताही प्रवास न हो आणि याच ठिकाणी आपण थांबो. आपली मुक्ती म्हणजे शांत मनाने आपण हा देह सोडायचा आणि म्हणजेच त्या आत्म्याला शांती मिळते. जो तळमळणारा आत्मा आहे तो यावेळी शांत होतो. चला, ह्या जन्मात तरी त्यांनी त्याचा फायदा करून मला मुक्त केलं म्हणतो. म्हणजे ज्याला मुक्त करायचं आहे तो खुश होतो. म्हणजे मग तो देहा वेगळा आहे हे वाक्य सिद्ध झालं. मन माझे ऐसे म्हणतो तरी तो मनही नव्हे श्रीराम. मन माझं आहे म्हणतो, पण मन माझं म्हणजे पुन्हा मनही वेगळंच झालं. मी म्हणजे मी फक्त बस, माझं असं काही नाही. आणि माझं जर काही असेल तर तो आहे, कारण त्याचा अंश मी आहे. त्याचे सगळे गुण माझ्यामध्ये आहे. अवगुण जे माझ्यामध्ये आहे ते अवगुण जर टाकले, माझ्या अवगुणांचा जर मी स्वतःहून त्याग केला, तर उरलेले जे सद्गुण आहे त्याचा विकास जर मी करू शकले तर देवाचेच गुण वाढत आहेत. म्हणजे त्याचा मी आहे याच्यावरती समर्थ अजून आले नाही. त्यांनी म्हटलंय की मन जे म्हणतोय की माझं मन आहे, तो मन तरी माझं आहे ना, ते मन सुद्धा तुझं नाही. कारण मन कशावरून चालतं? बुद्धीमुळे. बुद्धी कशावरून चालते? जे तिला समजतं, जे तिला पटतं, जे तिला दिसतं. याच्या व्यतिरिक्त बुद्धीचं काम नाही. नाही तर आम्हाला अभ्यास न करता सुद्धा मला डॉक्टर होता आलं असतं. जर बुद्धीला सगळं पटलं असतं, सगळं समजलं असतं, तर ज्या गोष्टीचा मी अभ्यास केला नाही तेही मला समजलं असतं. अध्यात्मामध्ये कसं सांगितलं आहे त्यांनी, तुम्ही हे ज्ञान घेतलं नाही तरी तुम्ही ज्ञानी व्हाल. तुम्हाला हे जर नाही कळलं तरी तुम्ही ज्ञानवंत व्हाल. तरीही तुम्हाला त्याचा परिणाम मिळेल आणि तुम्हाला समाधान मिळेल. ही ग्वाही आहे परमार्थामध्ये. पण आपल्या साध्या जीवनामध्ये जर म्हटलं की मी जर डॉक्टर ही परीक्षाच पास केली नाही तर मला डॉक्टरचं ज्ञान होऊ शकत नाही. हे बुद्धीचं काम आहे. बुद्धीला जे दिलं तेवढं करते, त्याच्या व्यतिरिक्त तिला सगळंच्या सगळं ज्ञान होत नाही. मग इतकं कठीण ज्ञान जे स्वतःबद्दलचं, धर्माबद्दलचं, आत्म्याबद्दलचं, ब्रह्मांडाबद्दलचं, सृष्टी उत्पत्तीबद्दलचं सगळं ज्ञान आपल्याला मिळू देतंय ते बुद्धीने नाही, हृदयाने. हाच तर सगळ्यात मोठा फरक आहे. बुद्धीने काही काम होत नाही आणि हृदयाने संपन्न असलेला माणूस, हृदयाने शांत असलेला माणूस खरंच वैज्ञानिक प्रगती केलेल्या सर्व गोष्टी त्याच्याजवळ असलेल्या त्याच्या पुढे उत्तम ठरतो की नाही. कारण ते सुद्धा मानतात की यांच्याजवळ जे आहे ते आमच्याजवळ नाही. त्यांच्याजवळ काय आहे ते नसून सुद्धा हे शांत आहेत.
हाच तर सगळ्यात मोठा फरक आहे. म्हणून तो म्हणतो जे मन आहे ते बुद्धीपासून निर्माण होत आहे, बुद्धीच त्याला गाईड करत असते, त्यामुळे ते सुद्धा तुझं नाही. मग काय माझं नाही? मन माझं नाही, माझं शरीर माझं नाही, पाहता देहाचा विचार, अवघा तत्वांचा विचार. जर तुम्ही देहाचा विचार करायचा प्रयत्न केला, मी म्हणून देहाच्या दृष्टीने जर विचार केला, तर मी, माझा प्रसिद्धी, माझं कुटुंब, माझे हातपाय, माझं हे सगळं गाव, माझा देश, हे सगळं तत्व झाले. त्या तत्वांबद्दल विचार करतोय आपण. म्हणजे माझा हात कशापासून बनलाय, त्या तत्वांचा विचार करावा लागेल. म्हणजे देहाचा जर विचार केला तर देह पंचतत्वांच्या वर नाही. कारण देह जेव्हा सोडतो तेव्हा समजतं की हा पंचमहाभूतांचा बनलेला आहे. तो त्याला सोडावा लागतं. येताना सुद्धा तो आईच्या पोटामध्ये, म्हणजे आईच्या अन्नामधून आलेला आहे. आधी नव्हता. आधी जीव कसा आला त्याचा जर विचार केला तर तो जीव आल्यानंतर तिने जे काही अन्न खाल्लं त्यातून त्याचं भरण पोषण झालं. म्हणजे कशापासून जन्मला? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, याच्यापासून त्याचा जन्म झाला. इथेच घेतलं, इथेच सोडलं. मग हा देहाचा विचार केला तर ह्या 5 तत्वांचा विचार करावा लागेल, 3 प्रवृत्तींचा विचार करावा लागेल, सत्व, रज, तम, गुण, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल. देहाचा जर विचार करायचा असेल तर आत्म्याला हे लागू नाही. आत्म्याला हे लागू नाही. म्हणजे यापेक्षा वेगळा काहीतरी आपल्यामध्ये आहे ह्याची जाणीव खरंच नुसतं कळणं नाही, त्याची उपासना आणि त्याला ओळखणं, त्याला शांत करणं ही आपली जबाबदारी आहे. वैयक्तिक जबाबदारी आहे. दुसरं कोणी त्याच्यामध्ये काही करू शकत नाही. मग तो जो आपण कोण नाही आणि आपण कोण आहे हा जर विचार केला, अवघ तत्वांचा विस्तार, तत्वे तत्व झाडिता सार, आत्माचं उरे. तत्व 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 त्याचा जर आपण त्याचा जर आपण विचार केला तर तत्व संपलं तर आत्माच उरतो. तत्व संपल्यावर उडून काय जातो? तत्व संपल्यावर निघून काय जातो? आत्मा जातो. मग उरलेला जो आहे तो मी आहे. जो आत्ता आहे माझ्याजवळ तो मी आहे. जो होता कधी काळी तो माझ्या देहात आला तो मी आहे. खूप मोठं तत्वज्ञान आहे हे, जे पुनर्जन्म मानणारं आहे. बरं, नुसतं मानणारं नाही आहे, नुसतंच त्यांनी सांगितलं म्हणून नाही, खरंच आनंद मिळतो आहे. जर आपल्यासारख्या उपासकांना थोडंसं साधना करून, थोडासा विचार करून जर आपल्याला थोडंसं शांत वाटतं आहे, बाकीच्या गोष्टी हलक्या वाटतात, तर मग ह्या सगळ्या गोष्टींनी पूर्ण तत्वाने सिद्ध पुरुष, त्यांचा उत्तम पुरुष जर समर्थांचा असेल तर तो या जन्मी मुक्त नाही असं कसं म्हणता येईल? त्याला ती मुक्ती मिळते. मुक्ती म्हणजे वेगळं काहीच नाही, मनाची शांती. जितका तो शांत आणि समाधानी असेल तितका तो मोकळा आहे. त्याला कशाचं बंधन असं नाहीच आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला, तत्वांचा, देहाचा जर विचार केला तर देहाचा विचार करता करता देह संपून जातो. देहांचं तत्व संपून जातं. कारण शेवटी पंचमहाभूतांच्याही वर, आपण त्या दिवशी समुद्राचं उदाहरण पाहिलं, समुद्राने किती त्याला नियंत्रणामध्ये ठेवलं आहे. त्याला या पंचमहाभूतांपैकी एक जे पाणी आहे त्याला नियंत्रणामध्ये ठेवलं आहे आणि त्याच्यावर राम चिडतायत. तू असा कसा? राम मायेच्या याच्यात इतके अडकले, मायेमध्ये इतके ते गुरफटले, त्या क्षणी जसे आपण गुरफटतो असं कसं माझं ऐकत नाही. तेव्हा एक क्षण त्यांच्या मनामध्ये त्यांचं देवत्वसुद्धा जागृत झालं असेल की इतके दिवस मी प्रार्थना करतोय, मी मानव आहे म्हणून माझं ऐकत नाही. पण तो मायेमुळे, कारण सीतेला आणणं हे त्यांचा एक प्राधान्यक्रम होता, त्यामुळे त्या सीतेला आणण्यापायी ते मायेमध्ये इतके अडकले की त्यांनाच आपण सांगितलंय तू नियंत्रण सोडायचं नाही हे विसरले. मग रामांसारखे जर विसरतात, त्यातून आपण असं शिकायचं की विसरलं तर विसरलं, चुकलं तर चुकलं, पण त्या गोष्टीवरती विचार तर झाला पाहिजे. मग जेव्हा त्यांनी सांगितलं, 3ऱ्या दिवशी जेव्हा समुद्र प्रगट झाला, समुद्राने समजावलं रामांना, मी एका क्षणामध्ये आटू शकतो, एका क्षणामध्ये मी तुम्हाला जागा देऊ शकतो, पण स्वामी तुम्हीच मला सांगितलं आहे की आपली मर्यादा सोडायची नाही. जर मी मर्यादा सोडली तर काय होईल? एक तर आटलो तरी पंचायत आहे आणि अफाट पसरलो तरी पंचायत आहे. ह्याची आज्ञा तुम्हीच मला दिली, विसरले की काय? म्हणजे मायेमध्ये माणूस सगळं विसरतो. ते सुद्धा तो 2 क्षण त्यांना विसर पडला आणि ते इतके शांत झाले ताबडतोब, अरे माझं चुकलं, मला ते कळलंच नाही या सगळ्या गोष्टी. त्यानंतर त्यांना सांगितलं आहे त्यांनी की म्हणून मी तुम्हाला इतके दिवस झाले मार्ग देत नव्हतो, माझं नियंत्रण मला सोडणं कठीण आहे, तुम्हीच मला आज्ञा दिलेली आहे. हे सगळं असल्यावर मग हे पंचमहाभूतांवर सुद्धा चालणारी सत्ता कोणाची आहे?
त्या परमेश्वराची आहे. मग परमेश्वरांनी सांगून ठेवलं आहे त्यांना की तुम्ही बिलकुल नियंत्रणाच्या बाहेर जायचं नाही. इकडे म्हणतो 50 डिग्री टेम्परेचर झालं तरी 50च्या वर जाऊ देत नाही. हे काय कमी आहे? दुसऱ्या देशामध्ये आपण दुसऱ्या परग्रहावर आपण जाऊ का शकत नाही? कारण आपल्याला पोषक वातावरण नाही आहे. पोषक वातावरण फक्त पृथ्वीवर आहे. हे कसं शक्य झालं? अधांतरी हे डुले नभांगण. हे अधांतरी सगळं डुलत आहे आपल्यासाठी. आपल्यासाठी गोल पृथ्वी फिरते आहे आपल्यासाठी. कोण फिरवत आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कोण फिरवत आहे, कोण चालक आहे. आणि तो तसा स्वस्थ आहे कारण त्यांनी प्रत्येकाची आपापले डिपार्टमेंट देऊन टाकले आहेत. त्या डिपार्टमेंटमध्ये सगळेजण आपले व्यवस्थित कामं करतात भ्रष्टाचार न करता. त्यामुळे ते सगळं चाललं आहे. माणसानीच केलेला भ्रष्टाचार आहे की पर्वतांवरती घरं करणे आणि हे सगळं नद्या आटवणे. त्यामुळे थोडंफार सगळं निसर्ग जरा विस्कळीत झाला आहे. पण तरीही एकदम विस्कळीत झाला नाही. अजूनही ऋतू बदललेले नाही. अजूनही भाज्या बरोबर त्याच भाज्या देतात. आपल्याला पोषक तत्व त्या देतात. अजूनही त्यांचं काम चालू आहे. कारण नियंत्रण करणारा जो वरचा आहे तो कृपाळू आहे. तो अतिशय माया करणारा आहे. तो भक्तवत्सल आहे. तो दीनानाथ आहे. अरे चुकतात मुलं, चुकू द्या. कधी ना कधीतरी त्याला जाण होईल आणि मग त्याला जाण झाली की तो माझ्याकडे येईल. या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे आपल्याला यातून काय समजलं की पाहता देहाचा विचार अवघा तत्वांचा विस्तार. तत्वे झाडिता सार आत्माचा उरे आपणासी ठावची नाही. आपल्याला माहिती नाही येथे पाहणे न लगे काही. ते तत्वे ठाईचा ठाई विभागू न गेली. आपण इथे काय बघायला पाहिजे, आपण काय बघत होतो आणि आपण काय बघणार ह्यावरती आपलं नियंत्रण करता आलं पाहिजे. त्यासाठी आधी मनाचे श्लोक आहे. त्याच्यासाठी आधी मनाचे श्लोक आहे. त्या मनाच्या श्लोकांनी लहानपणापासून म्हणून त्या मनाला थोडं नियंत्रणात आणलं पाहिजे. मन असं आहे की इतकं चंचल मन आहे की देवाच्या देवळात जाऊन सुद्धा, प्रवचनात सुद्धा आणि अगदी सर्वोत्तम गोष्टी कोणी गेलेलं असतं घरात तरीसुद्धा कोणत्याही परिस्थितीत मन शांत राहत नाही. मग त्या मनाला शांत करणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी काय समर्थांची आहे. समर्थ येऊन मनाला सांगतील. समर्थ काहीच तसे करू शकत नाही. ते मार्गदर्शन करू शकतील. आणि सद्गुरू कोण? जे मार्गदर्शन करतात. आणि आपण आपले प्रयत्न केले तर त्याला यश देण्याचं कामसुद्धा सद्गुरूंचं आहे. त्यामुळे त्यांनी म्हटलं हा जर विचार केला आपणाची ठाव येथे पाहणे न लेगे काय. इथे काही बघायचं नाही, रमायचं नाही. या ठिकाणी तत्वे ठाईच्या ठाई विभागू न गेली. अरे ठाईच्या ठाई तुमचं वय झाल्याबरोबर काही गोष्टी निघून गेलेल्या आहेत. काही गोष्टी तुमच्या जीवनातल्या संपलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी तिथल्या तिथे संपून गेल्या आहेत तुमच्या जीवनात. आपण त्या सोडून दिल्या आहेत. सोडावं लागतं भूतकाळासारखं. मग हे विभागून जे दिलेलं आहे तेवढं फक्त साक्षीभावाने बघा. साक्षीभावाने एकदा बघता आलं की माझं अस्तित्व त्या ठिकाणी काय होतं. कितीही मोठा राजा असला आणि त्याची जर सत्ता गेली त्यानंतर जर तो त्या ठिकाणी गेला तर त्याला कोणीही विचारत नाही. मग हे सगळं कसं काय घडतं. तू महत्त्वाचा होता तर ते कधीच कमी व्हायला नव्हतं पाहिजे. कधीही ती सत्ता कमी व्हायला नको होती. कधीही तो मानसन्मान कमी व्हायला नको होता. कधीही तुझं शरीर थिजायला नको होतं. पण या सगळ्या गोष्टी घडतात आहे ना. मग कशाकडे बघायचं आहे? बघायचं कशाकडे? म्हातारासुद्धा आनंदी राहू शकतो आणि तरुणसुद्धा दुःखी राहू शकतो या सकारात्मक आणि नकारात्मक विचारांनी. त्यामुळे वयाचा प्रश्न आला कुठे? या ठिकाणी तुमचं मन आणि तुमचं काय बघायचं आहे तुम्हाला ह्या गोष्टी आपणाची ठावायची नाही. येथे पाहणे न लगे काही. आपल्याला काही समजत नाही. आपण काय बघायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. आता तरी निदान हे समर्थ वाक्य असल्यामुळे त्या गोष्टीवरती विचार दिल्यावर खरंच नुसतं एक पान जरी वाचलं तरी असं वाटतं की नाही प्रत्येक वेळी आपल्याला वेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन समर्थ या ठिकाणी करतायत आणि त्यातून वृत्ती हळूहळू दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न करतायत, जी अतिशय सकारात्मक गोष्ट आहे. बांधली आहे ती गाठोडी जो कोणी विचारे सोडी. हे जे काही गाठोडं बांधून ठेवलं आहे मायेचं म्हणा, कर्माचं म्हणा, प्रारब्धाचं म्हणा, कितीतरी गोष्टी आहेत त्यामध्ये. हे जे गाठोडं बांधून आपण आलो आहे, आपला स्वतःचा देहही गाठोड्यासारखा बांधून पोटातून बाहेर आलेला आहे. हे सगळ्या प्रकारची गाठोडी बंधनं, या सगळ्या बंधनांमध्ये जो आपण अडकलो आणि आपल्याला वाटतं आपण अतिशय मुक्त आहोत. हे इतकी मोठी म्हणजे काय म्हणतो त्याला सगळ्यात मोठा विरोधाभास आहे हा. अतिशय जखडलेला आणि अतिशय मुक्त समजतो. अतिशय अज्ञानी आणि ज्ञानी समजतो. हा सौंदर्याबद्दल प्रश्न नाही. तरी असं वाटतं की मी सौंदर्यवान आहे. काही दिवसामध्ये सौंदर्य शिल्लक राहत नाही. म्हणजे सौंदर्यवान असलेल्या सुद्धा नट्या आपण बघतो, त्यांचे जेव्हा चेहरे पाहतो
तेव्हा असं वाटतं त्यांचंही टिकलं नाही, सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या. मग हे जे गाठोडं घेऊन आलो आहे आपापल्या कर्माचं, बांधली आहे ती गाठोडी, जो कोणी विचारे सोडी, तो आता विचारांनी सोडवलं पाहिजे. आमची एक मावशी आहे, सतत ती दासबोध वाचायची, आहे नाही होती ती दासबोध म्हटलं आणि 1-2च्या आरत्या आहेत ना त्या ऐकल्या की मला तिची फार आठवण येते. तिला अगदी इतका त्रास झाला शेवटी की तिचं सगळं नियंत्रण सुटलं, शरीरावरचं डोक्यावरचं, ती कोणाला ओळखेनाशी झाली. इतका त्रास तिच्या जीवाला होता की आम्हालाही असं वाटायला लागलं की हिचं आता थोडंसं लवकर आटपलं तर ही मोकळी होईल यातून. अशा परिस्थितीमध्ये आणि अशी छान लठ्ठ होती आणि जरी झोपली अशी आडवी पडली, तिला समजायचं नाही कुठे पडलो आहे, काय पडलो आहे, काहीही तिला जाण नाही, कुणाला ओळखणं नाही, काहीच नाही. तरीसुद्धा माझा आधी भौतिक, माझा आधी दैविक आणि हे सगळे ताप रामराया कधी निस्तरशील रे. म्हणजे हे कसं लक्षात राहत आहे तिच्या. आणि याच्यासाठी एक परवाच्या दिवशी संगीतकार एक गेला, काहीतरी 80-82 वर्षाचा संगीतकार गेला. त्याला काही आठवत नव्हतं, मुलं मुली काही आठवत नव्हतं, पण संगीताची तान बाकी त्यांनी घेऊन दाखवली. म्हणे मला काही शब्द विसरल्यासारखे होत आहेत, पण आपोआप शब्द तो बोलत होता. म्हणजे सगळं जीवन ज्याच्यामध्ये ते घालवलं तर ते आपल्या अनकॉन्शियस माइंडमध्ये जर राहतं आहे आणि ते जर ते बोलत आहेत तर आपण नामस्मरण केलंच पाहिजे. मग कारण आपण आपल्या शरीराचं काही झालं तरी आपोआप आपल्या तोंडातून मनात तरी निदान हे रामाचं नाम येत राहील हे निश्चित आहे. मग ही जी गाठोडी बांधली आहे अशी कशाची, माझा मुलगा, माझी सून, माझं घर, माझी शेती, माझी वाडी, हे जे गाठोडं बांधलं हे सोडा ना. ते विचारांनी सोडायला पाहिजे, विवेकाने सोडायला पाहिजे. विवेकाने सोडणे म्हणजे त्याची मशागत केली पाहिजे, सर्व रीतीने सांभाळलं पाहिजे, पण त्याच्यात मन जर गुंतून राहिलं तर ओझं वाढणार आहे, ते सोबत जाणार नाही. हे 1000 लोकांनी सांगून झालेलं आहे. अरे सांगूनसुद्धा पटत नाही त्या गोष्टी. मग ते विचारांनी सोडायचं. विचार पाहता ही गाठोडी आढळेना. आणि जर विचार केला, जर एका दोन वाक्यामध्ये बांधली आहे ती गाठोडी, जो कोणी विचारे सोडी, विचार पाहता ही गाठोडी आढळेना. जो कोणी सोडतो, ज्यांनी या गोष्टी विचारांनी घेतल्या, ज्या कोणी हा तत्व समजलं, ज्याला कोणाला देह समजला, मी कोण आहे, मी देह नाही हे लक्षात आलं, तर काय होत आहे की विचार पाहता ही गाठोडी आढळेना. मग त्या ठिकाणी त्याला ही गाठोडी आठवतच नाही, ही गाठोडी दिसतच नाहीत. हे सगळं आपण अडकणार आहे हे त्याचं स्पष्ट दिसतं की या ठिकाणी आपण अडकू शकतो, ह्यात अडकण्यात अर्थ नाही हे स्पष्ट दिसतं. आणि मग त्याला ती गाठोडी दिसतच नाही. प्रारब्ध राहत नाही शिल्लक. हे कसं होईल, कसं होणार आहे. इतकं आवडतं घर, इतका आवडता पैसा, इतका आवडता देह कसा सुटेल. मनाने सोडला तर सुटेल. मनाने जर ठरवलं, मला कितीही कोणी रागवलं आणि मला जर ठरवलं मी माझ्या मनाने की मला राग येऊच द्यायचा नाही, तर माझ्या मनाने जर ठरवलं तर पंगुम लंघयते गिरीम काही करू शकतो. आणि भांडायचंच ठरवलं तर ते सुद्धा भांडूच शकतो. या सगळ्या गोष्टी फक्त आपल्या हातात आहे. जे आतापर्यंत आपण अज्ञानाने करत होतो, अज्ञानात असताना किंवा समज नसताना किंवा बुद्धीवर विश्वास असताना किंवा देह मी आहे असं वाटत असताना जे इतरांशी आपली वर्तणूक होती, त्या वर्तणुकीचं गाठोडं आपोआप सुटतं विवेकाने. कारण की तो आपण नाहीच. गडावरती गेल्यानंतर आता एवढ्या सगळ्या निदान नाही म्हटलं तरी 6 दशकांवरती आपला विचार चिंतन मनन झालं आहे. म्हणजे 0.000% तरी काहीतरी आपण त्याचा करतोय प्रकार आपल्याला माहिती आहे. ह्याचा तिथे गेल्यानंतर 1000 पटीने ज्ञानी असलेले लोक त्या ठिकाणी दिसले की त्यांनी काय केलं सांगायला बसलं तर एकेकाला 1-1 तास लागेल स्वतःच्या जीवनात काय केलं आहे आणि कसं केलं आहे. कोण बोलणार आहे चिटकुलं. तरी रामराय म्हणतात आहे की खारकुंडीचा वाटा जरी असला ना तरी मी तुझ्यावरती प्रेम करतो, खारीचा वाटा असला तरी म्हणून थोडं बरं वाटतं, अन्यथा यांच्यासमोर उभी राहण्याची सुद्धा आपली पात्रता नाही. हे जाणवल्यामुळे 2 दिवस मौन, पूर्णपणे बोलणारी व्यक्ती मौन होते. हे सगळं जेव्हा बघतो तर गाठोडी तेव्हा सुटतील ना. अन्यथा माझं 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 इतका अभ्यास, इतकं केलं, इतकं बोललं, इतकी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे गाठोड्यामध्ये अडकणंच आहे पुन्हा. हे ज्या ठिकाणी आपण गडावरती किंवा मोठ्या ठिकाणी जातो किंवा एखाद्या आपल्यापेक्षा मोठ्या ठिकाणी जेव्हा आपण बघतो इतर लोकांकडे, तेव्हा यामध्ये अडकण्याचं काही कारण आहे असं वाटत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टींची अशी गाठोडी सुटू शकतात विवेकाने. तिथे त्यांनी एका ओळीत लिहिलं आहे, पण आपल्या आत्मपरीक्षणामध्ये असाच विचार करावा लागेल ना. मग असा विचार केल्यानंतर ते जे प्रारब्धाचं आहे, ते जे कर्माचं गाठोडं आहे, जे आपल्यासोबत आहे मागच्या जन्मापासून, त्याला तोडणं सोपं नाही.
त्याला तोडून टाकणं, ते माझं नाही म्हणणं, हा देह माझा नाही म्हणणं सोपं आहे का? जन्म झाल्यापासून देहाचं आकर्षण आहे, आपल्या आणि आपल्या संबंधित सगळ्यांचं इतकं आकर्षण आहे, इतका जीव ओवाळून टाकणारं आपली गोष्ट आहे, आणि त्याला सोडा म्हणतात. मग त्याला सोडा म्हणायचं, मग ते प्रारब्ध सोपं आहे का? मग हे सोपं असताना सांगत असताना नका समजून घेऊ काही, बसा सद्गुरूंपाशी, जा त्यांच्याजवळ, घ्या डोक्यावर हात त्यांचा आणि शांतपणे आपलं स्मरण करा, तरी तुमचं गाठोडं आपोआप शिथिल होतं, अडकत नाही. किती तशी बरी वाटते ऐकायला, पण आपण करण्यासाठी ती गोष्ट कठीण आहे, पण करायला लागणार आहे. मनाला ठरवायचं, ह्या शेवटचा जन्म ठरवायचा, यानंतर पुन्हा जन्म मरण्याच्या फेड्यात अडकायचंच नाही. आपण आपल्या सद्गुरूंच्या जवळ जायचं आणि सद्गुरू जे करतील ते होऊ द्यायचं. बांधली आहे जी गाठोडी, जो कोणी विचारे सोडी, विचार पाहता ही गाठोडी आढळे ना. म्हणून हे गाठोडं दिसतच नाही मग, आणि इतरांनाही त्यामध्ये घेण्याचं कारण नाही, कारण प्रश्न आपला आहे आणि आपल्या तत्वाचा आहे. आपण अशी ठावायची नाही, जन्ममृत्यू कैसे काही, आपण अशी ठावायची नाही, जन्ममृत्यू कैसे काही, पाहता वस्तूचा ठाई, पापपुण्य नसे. 2 ओव्या आल्या आहेत या ठिकाणी. आपण अशी ठावायची नाही, आपल्याला माहिती आहे का? कोणाला तरी माहीत आहे का की आपला मृत्यू कधी आहे? जन्ममृत्यू कैसे काही, काय आहे जन्म, काय मृत्यू काय? जन्माला आलो तेव्हा माहीत होतं का की आईच्या पोटी आपण येणार आहे, आपण असं असणार आहे, आपलं स्वरूप असं असणार आहे, आपली बुद्धी असं असणार आहे, आपण मोठेपणी असं होणार आहे? काही माहीत नसतं. केव्हा आपलं जाणार आहे? आपली आई किंवा घरचे कोणी गेल्यावर कळतं की यांचा मृत्यू झाला आहे, पण असा मृत्यू आपल्याला माहिती आहे का कधी होणार आहे? मरायला टेकलं तरी मरत नाहीत, आणि वाटत नाहीत असे मरतात. कोणती कल्पना येऊ शकते? जन्ममृत्यूबद्दल कोणीच काही बोलू शकत नाही. एक वेळ जन्माला तरी थोडंसं निमित्त आहे, मरण तर सांगू शकत नाही, कोणत्या क्षणी येईल, काय येईल. आपण अशी ठावायची नाही, जन्ममृत्यू कैसे काही. पुढे म्हणतात, पाहता वस्तूचा ठाई, पापपुण्य नसे. अशा दृष्टीने जर वस्तूकडे बघितलं, अशा दृष्टीने विवेकाने गाठोडं सोडून, प्रारब्धाचं गाठोडं सोडून जर आपण एखाद्या वस्तूकडे बघितलं तर निरपेक्ष आहे. निरपेक्ष बुद्धीने जर बघितलं, हे सगळं चालू राहणार आहे, हे सगळं चालू होतं, चालू राहणार आहे आणि पुढेही राहणार आहे, आताही चालू आहे. हे सगळं मी आनंदाने बघतो, ही त्याची लीला आहे भगवंताची. भगवंताची लीला करतोय भगवंत. अशा दृष्टीने जर बघितलं तर सुख दुःखसुद्धा खाली जातात, आणि आपण जे बघण्याची दृष्टी आहे ती वर जाते. मग त्याचं पापपुण्य नाही, पापपुण्य नाही. हे तर गीतेमध्ये किती मोठ्या पद्धतीने समजावून सांगितलं आहे की पापपुण्य, तू तुझा बाण मारल्यावर तुला पाप लागणार नाही, पण तो म्हणतोय मला ते पुण्यही नको, मला तो स्वर्गही नको, आणि मला ते राज्यही नको, त्यापेक्षा मी वनवासात राहीन, कसाही राहीन, मी युद्ध करत नाही. म्हणजे पाप पुण्य नको म्हणून सुद्धा चालत नाही, ते कर्म तुला करावंच लागेल. पण कर्म करत असताना तू माझ्याकडे बघ, बस. तुला मारायचं ते मार, नाही केलं तर चालणार नाही. मग ते केल्यावर ते पापपुण्य तुला लागणार नाही, कारण तुझं स्मरण कोणाशी आहे? माझ्याशी आहे. तू माझं स्मरण कर, माझ्यासाठी कर. करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवण नयनजं वा मानसं वा पराध. आता ह्या सगळ्या गोष्टी जर आपण तशा पद्धतीने करायचा प्रयत्न केला तर त्याचं पापपुण्य लागत नाही. मग पापपुण्याचं ओझं नाही तर जन्म कुठे आहे? पापपुण्यामुळे जन्म आहे. पाप वाढलं तर नीच योनी आहे, पुण्य वाढलं देवयोनी किंवा मानव योनी आहे. पापपुण्यच नाही. देव म्हणतो पापपुण्याने किती मोठी ओवी आहे ही, की पापपुण्य नाही. तू वस्तूंकडे बघितलं तरी पापपुण्य नाही, कारण तुझं मन त्या वस्तूमध्ये नाही, मन माझ्यामध्ये आहे. ही वस्तू माझ्यासाठी वापरशील, माझ्यासाठी म्हणून करशील. याच्यासारखा तर स्वार्थी नाही कोणी, भगवंता इतका तर स्वार्थी कोणी नाही. पण तो स्वार्थ आपल्या प्रेमापोटी आहे हे जर कळलं तर या सगळ्या पापपुण्यातून मुक्त होणार आहे म्हणतात आपण. आणि हे कोण बोलत आहे? समर्थ बोलत आहे. आणि समर्थांची जाज्वल्य जागृती, जाज्वल्य अनुभव घेणारे लोक, अजूनही पूर्ण आयुष्य घालवलेले लोक आपण बघतोय. आता एकेकाचं नाव घेतलं या लोकांचं तर पूर्ण 1 तास जाईल त्याच्यामध्ये. आपण अशी ठावायची नाही, जन्ममृत्यू कैसा आहे, पाहता वस्तूचा ठाई, पापपुण्य नसे. सगळ्यात महत्त्वाची ओळी 34वी ओळी लक्षात ठेवण्यासारखी आहे. या सगळ्या गोष्टी जर आपण अशा पद्धतीने केल्या, कर्माचं प्रारब्धाचं गाठोडं सुटलं, ते तर खूपच कठीण आहे, पण जर सुटलं तर पापपुण्य नाही.
पापपुण्याच्या शिवाय जसा आकाशाचे ब्राह्मण होता, पाप नाही, पुण्य नाही, कर्म नाही, काहीच नाही. पण तो अतिशय पुरातन असल्यामुळे त्याला देहसुद्धा नव्हता, देहाचे कर्मसुद्धा नव्हते. तो शांत बसू शकत होता. आपण तसं करू शकत नाही. आपल्या शरीराला इजा झाली की आपल्याला औषध घेणं आहे, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना नामस्मरण करत जर एखादा जीव राहिला तर त्याला पाप पुण्य लागणार नाही. कारण खरंच नामस्मरण केल्यावर पाप आपण करू शकत नाही. पापभिरू माणसं बनतो आणि त्यामुळे भगवंताच्या अधिक जवळ जातो. सगळ्यात सोपा मार्ग सांगितला आहे. अवघड काय आहे की मी देह नाही मानणं, हेच अवघड आहे. एकदा मानल्यानंतर तो माझा आहे म्हणणं तसं थोडं मग नंतर सोपं आहे. कारण एकाला सोडलं तर दुसऱ्याला धरलंच पाहिजे आणि त्यांनी जर अनुभव नाही दिला तर आपण पुन्हा इकडे पतनाकडे वळतो. म्हणून तोही बिचारा अनुभव देत राहतो, मधून अनुभव देत राहतो. मी आहे बरं, मला सोडू नको. तर एकदम सोडून दिलं, तिकडचं सगळं सोडलं, माझ्याकडे आला आणि तुझा डळमळला, त्याचीसुद्धा काळजी भगवंत घेत असेलच. पापपुण्य यमयातना, पापपुण्य यमयातना आहे. पाप असो, पापाचा त्रास आहे. पुण्य असो, पुण्य संपल्यावर जन्माला येणं आहे. तिथलं पुण्य संपल्यानंतर पुन्हा कोणत्या योनीत मिळतं माहीत नाही, ते यमयातना आहे. हे निर्गुणी तो असे ना, तो निर्गुण असू नाही शकत. निर्गुणत्व आल्याशिवाय पापपुण्य संपेल कसं? हा तर खरंच खूपच विचाराचा गोष्ट आहे. मनामध्ये सगळ्या भावना भरलेल्या आहे तर निर्गुण कसा? रामांनी आणि कृष्णांनी जरी अवतार घेतला तरी तो अवतारामध्ये सगुणच झाले ना, निर्गुण कुठे आहे? जे कोणी भावना आहे, ज्या कोणते कार्य असेल, चांगल्या कार्यासाठी असेल, धर्मरक्षणासाठी असेल, सज्जनांच्या चांगुलपणासाठी असेल, दुर्जनांचा नाश करण्यासाठी असेल, पण घेतला ना अवतार. मग अवतार घेतल्यावर निर्गुणत्व कुठे राहिलं? त्यांना निर्गुणासारखं वागता आलं का? पूर्ण अवतार असूनसुद्धा. पूर्ण अवतार असेल तर थोड्याशा श्रीकृष्णांच्या लीला थोड्या मोठ्या आहेत, पण अवतार घेतल्यामुळे सगुणातच आला ना. मग सगुण असल्यावरती त्यांनी म्हटलं आहे की देहबुद्धीने निर्गुणी असेल ना, तो निर्गुण कसा असेल? म्हणजे निर्गुणाची कल्पना सगुणात करायला पाहिजे. निर्गुण म्हणजे सगळंच त्याचं आहे पण प्रत्यक्षात तो राम आहे. सगळंच त्याचं आहे पण प्रत्यक्षात तो कृष्ण आहे. सगळंच त्याचं आहे पण मत्स्य आहे. असे अवतार त्यांनी घेतलेत, पण प्रत्यक्षात अवतार घेतल्यामुळे मर्यादा आली ना. मग त्याची जी मर्यादा आहे तीच मर्यादा आपल्या देहामध्ये आहे. आपला जो आत्मा आहे तो परमात्मा, तो अमर्याद आहे, तो सनातन आहे. आधी होता, आता आहे, पुढे राहणार आहे. आपण जर जीव सोडला तर तो दुसऱ्या जीवामध्ये जाणार आहे, पण आपणच त्याला जर मुक्त केलं तर मग तो निर्गुणामध्ये विलीन होणार आहे. मग ते निर्गुणबद्दल बोलता येते. म्हणजे पापपुण्य यमयातना हे निर्गुणी असे ना, हे निर्गुणी तो असे ना, आपण तोची तरी जन्ममरणा ठावं कैसा. आपणच जन्ममरण कारणीभूत आहे. आपल्या समोर येणारं दुःख. आता तर मला ह्या पण गोष्टी पटल्या. आता जेव्हा चिंतन होतं ना, त्यावेळी जे पेरतो ते उगवतं, हे अजूनपर्यंत त्रिकालाबाधित सत्य आहे. जे पेरतो ते उगवतो प्रत्यक्षात. आता नाही पेरलं, मागच्या जन्मी पेरलं, पण पेरलं आपणच आहे. कारण एखादी गोष्ट आपल्या बाबतीत घडते ती इतरांच्या बाबतीत घडत नाही, म्हणजे त्यांनी ते पेरलं नाही, म्हणून त्यांच्या बाबतीत दुसरी काहीतरी घटना घडली. आपण जे पेरलं ते आपल्या बाबतीत घडली. उत्तम असो की अतिशय वाईट असो, या सगळ्या गोष्टी आपण पेरल्या. मग त्यांनी तेच म्हटलं आहे की तो जन्ममरणा ठावा कैसा. जन्ममरणाच्या बाबतीत जर विचार करायचा असेल तर प्रश्न आपलाच आहे पुन्हा. आणि ह्याची जाणीव या देहामध्ये आपल्याला मानव जन्मामध्ये होते. त्यासाठी सद्गुरू आहेत. मग ह्याच्यासाठी आपला हा शेवटचा जन्म समजा. जन्ममरणाचा फेराबाजून वाचवायचं असेल तर. कारण कोणताही जन्म कितीही श्रीमंत आणि कितीही चांगला, अगदी सिंहाचा जरी जन्म मिळाला, सिंहाला आपण चांगला म्हणतो ना, तो जंगलचा राजा आणि तो स्वयंसिद्ध आहे, स्वयमेव मृगेंद्रता वगैरे सगळं ठीक आहे, पण शेवटी त्याला त्रास आहेच. जीव जन्माला आला की तो त्रासांच्या शिवाय राहू शकत नाही. या नाही वर्षी, पुढच्या वर्षी, 10 वर्षांनी, 25 वर्षांनी त्रास ठरलेलाच आहे. अर्धा त्रास, अर्ध सुख, पूर्ण सुख आणि पूर्ण दुःख असं फार कमी लोकांना असतं. मग हे जर सगळं ठरलं आहे तर जन्ममरणाच्या बाबतीत जर विचार करायचा असेल तर निर्णय आत्ताच घ्यावा लागेल. आताचा मिळालेला जन्मच तर पुण्यवान करायचा आहे. पुढे जन्म नको ह्याचं तर नंतरची गोष्ट आहे, पण सध्याचा जो जन्म आहे त्या जन्मावरती जर विचार करायचा असेल तर तो बाकी विवेकाने आपण त्यावरती मात करू शकतो. ही शक्ती दिली आहे भगवंतानी.
फक्त त्याकडे वळण्याची गरज आहे. देहबुद्धीने बांधला. किती छान सांगतायत समर्थ की देहबुद्धीने बांधला आहे तो विवेके मोकळा केला. देहबुद्धीने बांधला आणि तो विवेकाने विचार केल्यावरती मोकळा झाला. देहातीत होता पावला मोक्षपद श्रीराम. आणि देहातीत जर झाला तर त्याला मोक्षपद निश्चित आहे. त्यांनी आधी पण तेच सांगितलं आहे, त्यांनी पापपुण्य नसे. आता पापपुण्य नाही म्हणजेच मोक्षपद आहे हे काही वेगळं सांगायला पाहिजे आता, की ज्या ठिकाणी पापपुण्यच नाही, आता सध्या मला सुखही नाही आणि दुःख नाही तर मुक्ती आहेच ना. जर सुखही नाही मला म्हणायचं नाही, जर एखाद्याला सुखही होत नसेल एखाद्या गोष्टीचं मनापासून, बरं नाटक करण्याची गरज नाही. या ठिकाणी नाटकाचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण नाटक इतरांसाठी केलं तरी इथे बसलेलेच आहेत दोघंजणं, भगवंत आतमध्ये आहेतच, त्याच्यामुळे ते नाटक त्यांच्यासमोर चालत नाही. पण सुख आणि दुःखाचा जर एकदम असा धक्का बसला नाही तर मोकळं वाटतं की नाही. पहिल्यांदा छोटंसं जरी दुःख आलं तरी असं वाटायचं दुःखाने जडत्व यायचं आणि त्यामध्ये जास्तीत जास्त जीव गुंतलेला आणि कोणतंही काम करायची इच्छा नाही. म्हणतात लोक की दुःख असताना काम करा, कामात मन रमवा, पण रमत नाही ना. कारण दुःखाचं ओझं जास्त आहे, आनंदाचंही ओझं जास्त आहे. इतका आनंद आहे की मी काम नाही करू शकत, कारण त्या आनंदामध्ये नाचावं वाटतं आहे. एकूण अवस्था तीच आहे. मिनल अष्टेकर का फोन करतायत? एकूण अवस्था सुखाची असो का दुःखाची असो जडत्वच आहे. म्हणजे आपल्याला जमिनीकडे ओढणारी आहे ना, पृथ्वीकडे ओढणारी आहे ही अवस्था. मग ह्या सगळ्या गोष्टी असतील तर हे मोक्षपद नाही. आणि मोक्षपद मिळतं म्हणजेच काय? मुक्ती म्हणजेच मोकळेपणा. ते आजोबा जाताना आमच्या मुलीचे सासरे जेव्हा गेले तेव्हा त्यांनी सांगितलं, व्हिडिओ कॉल करून मुक्त अगदी गीतेचं वाचन करून, गीतेवरचं ज्ञान देऊन, सगळ्यांना नुसतं देऊन नाही, स्वतः जाताना सांगून त्याला नमस्कार करून व्यवस्थितपणे, अगदी व्यवस्थितपणे त्यांनी त्यांचा प्राण सोडला. मग हे सगळं जर संत जसे करतात हे सर्वसामान्य माणसंसुद्धा करू लागलेत, की त्यांना एकदा का जाणीव झाली या गोष्टीची तर त्या गोष्टीतून ते आपोआप मोकळे होतात. त्यांनी सांगितलं आहे, इच्छा आहे आणि जीव गेला तर पुन्हा जन्म आहे, इच्छा नाही आणि जीव गेला मुक्ती आहे. बस या दोन तत्वावरती सगळं जीवन चाललं आहे. कोणत्याही प्रकारची इच्छा आणि केव्हा नाही ठेवायची मग इच्छा. 1-10 वर्षांनी असं करायचं का आपण, की 8-10 वर्षानंतर आम्ही आमच्या कोणत्याच इच्छा ठेवणार नाही कारण आमचं वयच झालेलं राहील तेव्हा. तसं नाही चालणार. आपल्याला 7च दिवस दिले आहे. 7 दिवसामध्ये केव्हाही मरण येईल. त्यामुळे इच्छा सोडायचं काम सुरू करायला पाहिजे. आणि त्याच्याशिवाय 7 दिवसाच्या वर ह्या सगळ्या गोष्टी नाहीतच. 7व्याच्या दिवशीच जर आपण गेलो तर 10 वर्षानंतरच्या गोष्टीचं काय करायचं? म्हणजे पुन्हा जन्मामध्ये अडकायचं. याच क्षणी याच वेळी या सगळ्या गोष्टींना सुरुवात केली तर आपल्या मनामध्ये सतत तेच विचार येऊन आपल्याला हलकी अनुभूती येऊ शकते. झाले जन्माचे सार्थक. ह्यामुळे अजून तर दासबोध ज्ञानावर आलेच नाही हे जर कळलं, मला हे सगळं ऐकल्यासारखं का वाटतं आहे मला समजत नाही. हे जर कळलं तर झाले जन्माचे सार्थक. जन्माचं सार्थक याच्यासाठीच तर जन्म झाला आहे. आपल्याला वाटत होतं की पैसा मिळवायला, घरं बांधायला, परदेशवारी करायला, मुलांना मोठं करायला, नातवांचं लग्न पाहायला आपला जन्म झाला आहे. आणि जेव्हा नातवांच्या लग्नाच्या त्याच्या पुढे जेव्हा जातो तेव्हा आजी कोपऱ्यात बस असं म्हणणारी आपली पिढी आहे ना. मग ह्याच्यासाठी जन्म झाला होता का असं वाटतं? अरे नाही, याच्यासाठी नव्हता झाला. ह्यांना काही किंमत नाही आहे. या सगळ्या गोष्टी आपोआप घडत असतात त्यांच्या मनाने. आपल्याला असं वाटतं ह्याच्यामुळे आपण हे केलं त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या, असं काही नसतं. मग हे जेव्हा समजलं तर ते सार्थक नव्हतं. मुक्ती हे सार्थक आहे. ते म्हणतात ते झाले जन्माचे. याच्यातला एकही अनुभव माझा नाही. सर्वसाधारण जीवन अतिशय उत्तम आहे. कारण प्रत्येकजण आपल्याला एकमेकांना सगळेजण प्रेम आपल्या समोरच बघा ना किती प्रेम आहे. दिवसभरात किती प्रेम मिळालं आहे. सगळे लोक प्रेम करणारे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. पण सार्थकता जी आहे स्वतःच्या बाबतीत समर्थ म्हणतात की सार्थकता हे टिकणाऱ्या गोष्टींमधूनच मिळू शकते. झाले जन्माचे सार्थक निर्गुण आत्मा आपण एक, परंतु हा विवेक पहिलाच पाहावा. पण त्यासाठी विवेकाने ह्या सगळ्या गोष्टींचा विचार सतत मनात सतर्क राहिलं पाहिजे. आपणास निवेदावे. आपण आपल्याला स्वतःला समजावून सांगायचं, आपल्या स्वतःला समजावून सांगायचं आपण विवेके नुरावे. विवेकेने उरायचंच नाही शिल्लक. कोणत्याही प्रकारचं अस्तित्व शिल्लक राहिलं नाही पाहिजे मानसी. विवेके नुरावे, आत्मनिवेदन जाणावे असे नावं.
आत्मनिवेदन करत राहायचं. खरंच किती आनंदाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या. कोणत्याही गोष्टीच्या मध्ये न अडकता आत्मनिवेदनामध्ये जर माणूस राहिला तर त्याचा जो आनंद आहे तो आनंद वर्णन करण्यासारखा नाही. आधी अध्यात्म श्रवण, मग सद्गुरू पादसेवन, पुढे आत्मनिवेदन, सद्गुरू प्रसादे श्रीराम. हे बस या 4 ओळीवरती दिवसभर चिंतन करू शकतो. पहिल्यांदा अध्यात्म श्रवण केलं, ते पटलं. श्रवण करायला सुद्धा संधी लागते, श्रवण करायला सुद्धा पुण्याही लागते. कारण या मार्गाने येणं सोपं नाही, अजिबात सोपं नाही आहे. इतके वेळा गुरुगृही गेलो आहे, पण तिथे कुठे आपलं मन रमलं आहे? अजिबात रमलं नाही. आता घरात सुद्धा गुरु येतात आहे. हा अतिशय मोठा बदल आहे. आधी अध्यात्म श्रवण करायचं. मग श्रवण कसं करायचं? एका कानाने ऐकलं, दुसऱ्या कानाने दिलं सोडून असं नाही. पूर्ण ऐकलं, रिचवलं, दिवसभर त्याचं चिंतन केलं, मनन केलं, नंतर सद्गुरूंची उपासना केली, सद्गुरूंचे पादसेवन केलं, त्यांचे पाय धुतले, पुढे आत्मनिवेदन, त्यांच्यासमोर बसून आत्मनिवेदन केलं. माझं काय चुकलं तरी क्षमा झाली आहे, मी काय करायला नको होतं ते केलं तरी क्षमा झाली आहे, आता काय करायला पाहिजे याच्यासाठी संधी द्या. आता तुम्ही मला जे सांगताय ते पटतंय, ते पटलेलं करण्यासाठी मला संधी द्या. हे आत्मनिवेदन सद्गुरूंच्या समोर करायचं. आधी अध्यात्म श्रवण, मग सद्गुरू पादसेवन, पुढे आत्मनिवेदन, सद्गुरू प्रसादानेच पुन्हा ते. सद्गुरू प्रसादानेच हे सगळं घडणार आहे. सद्गुरू प्रसाद नसेल, सद्गुरूंची कृपा आपल्यावरती झाली म्हणजेच त्या गोष्टी आत्मनिवेदन घडतील. अन्यथा नुसतं ऐकू आणि वापस. हे सगळं आपल्याला नेटाने मरेपर्यंत करायचं आहे, म्हणजेच कुठे ते अंगात मुरेल ना, अन्यथा मुरणार नाही. मग आता त्यांनी आत्मनिवेदना उपरी, आत्मनिवेदनाच्या वर पण काही गोष्टी आहेत. आत्मनिवेदनाच्या उपरी निखळ वस्तू निरंतरी. आत्मनिवेदन केल्यानंतर एक वस्तू निखळ आहे, ती वर आहे, निरंतर राहणारी एक वस्तू आहे, निरंतर राहणारी. आपण निरंतरच्याच शोधात आहे, आपण सत्याच्याच शोधात आहे. आपल्याला जे पाहिजे तेच तर ते आहे. आपल्याला तर जे पाहिजे समाधान, टिकणारं समाधान पाहिजे, आपल्याला आनंद पाहिजे, आपल्याला आपल्या जीवनाचं ध्येय कळलं पाहिजे. तिथे निरंतर वस्तू आहे. आत्मनिवेदनाच्या वरती ती गोष्ट आहे. आत्मनिवेदन त्या तळाचं झालं, त्या पात्रतेचं झालं, ती वस्तू निरंतर आहे. अशी ती आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी. आपण आत्मा अंतरी बोध झाला श्रीराम. आणि ती वस्तू कोणती आहे? ती वस्तू आहे आपलाच आत्मा. आपलाच आत्मा जो देह समजत होतो, देहाला बाजूला सारलं, आत्मनिवेदन केलं, आणि तो जो आत्मा आहे तो आत्मा अंतरी बोध झाला, अंतरी बोध झाला. आणि ह्या सगळ्या गोष्टी नुसत्या गप्पांच्या नाही. त्याला जे आवडत आहे ते जर त्याला मिळालं तर ते सुख मिळणार नाही का त्याला? आहा हा किती सुख आहे, असे जे शब्द या लोकांचे बाहेर पडतात ते त्याच कारणाने. माझा आत्मा काही मागतच नाही. आता आत्म्याला शांतीच पाहिजे, मूळ शांत स्वरूपच आत्मा आहे. आणि असा हा जो आत्मा आहे अंतरी बोध झाला. कारण त्यांनी काय केलं? आधी अध्यात्म श्रवण केलं, मग सद्गुरू पादसेवन केलं, पुढे आत्मनिवेदन केलं, सद्गुरूंच्या प्रसादाने केलं. मग आत्मनिवेदनाच्या वरती जर त्याची स्थिती गेली तर त्याला कळलं की निखळ वस्तू जी आहे ती अंतरामध्ये स्थित आहे, निरंतर आहे. जन्माच्या आधी होती, आता आहे, पुढेही राहणार आहे, फक्त देह सुटणार आहे. त्यामुळे त्याच्यासोबतचा प्रवास जर करायचा असेल तर त्याच्यासोबत नामस्मरणच गेलं पाहिजे, त्याच्यासोबत आमचं आराध्य दैवताचं नावच गेलं पाहिजे. आणि अशी सद्गुरूंची कृपा माझ्यावरती झाली पाहिजे, यासाठी दिवस रात्र ध्यास लागला पाहिजे. त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला, या बोधानी ब्रह्म झाला. या बोधानी अरे ब्रह्मदेव दूर, राम दूर, कृष्ण दूर, मत्स्यावतार किती जुना, वामन अवतार त्याच्यासाठी, नरसिंह अवतार त्याच्यासाठी, सगळ्यांसाठी, माझ्यासाठी काहीच नाही. मी शक्य आहे का या सगळ्या गोष्टी? नाही, तू ब्रह्मस्वरूप आहे. कारण जे उरलं आहे ना आता शिल्लक, बाकीचं सगळं निघून गेलं. आत्मनिवेदन झालं, क्षमा झाली, देहबुद्धी नष्ट झाली. उरलं आहे काय? उरला म्हणजे तो जो आधी होता, आता आहे आणि राहणार आहे, त्याचाच अंश आहे ब्रह्माचा. इतकी मोठी गोष्ट आपल्याजवळ देऊन ठेवलेली आहे. शोधायला फक्त वेळ लागतोय, शोधल्यानंतर ही कल्पनासुद्धा किती मोठी आहे. उरलाय तो ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला, ह्यामुळे तो ब्रह्म झाला.
म्हणून ते शांत होतात. त्याचं कारण आता कळतं का ते शांत होतात. त्यानंतर का ते आनंदी राहतात, का ते स्मितहास्य करतात, का ते परोपकारी असतात, का त्यांना राग येत नाही, का ते सतत दुसऱ्याचा विचार करतात, का ते स्वतःच्या चिंतनात राहतात, का ते अगदी समाधानात असतात कोणत्याही परिस्थितीत, कारण त्यांना ब्रह्मबोध झाला आहे. जसा तो शांत आहे, जसा तो जसा तो जसा तो जसा तो अमर, तशी मी तशी मी तशी मी अमर. सूर्यफूल जसं त्याच्याकडे बघून, सूर्यफूल जसं त्याच्याकडे सूर्याकडे बघत बघत तिकडे वळतं, तसं आपणही त्याच्याकडे वळलो पाहिजे. इकडे नैसर्गिक गोष्टी आपण बघतो, पण आपण त्याच्याकडे बघत नाही. तो म्हणतोय, ते म्हणतात आहे, ते आत्मबोधे ब्रह्मची झाला, संसार खेद तो उडाला. खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही. हे सगळं होत असताना संसार सुटल्याचं दुःख नाही आहे. संसार सुटल्याचं दुःख नाही, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. नाही तर माझं हे सुटलं, माझं हे सुटल्याने कशी देहबुद्धी सुटेल. देहबुद्धी जर सुटली असेल, जर त्याला ब्रह्मबोधाचा अनुभव होत असेल, तर त्याला संसाराचा खेद व्हायलाच नको. त्याला संसाराचा खेद होत नाही म्हणतात. समर्थ म्हणतात, जेव्हा ते वर जातात तेव्हा ते सुटल्याचं त्याला दुःख होत नाही, कारण त्याला समजतं की ते काही काळापुरतं आपलं आहे. आपलं जे स्वतःचं तत्व आहे ते काहीतरी वेगळं आहे, आणि ते आनंद स्वरूप आहे, ते शांत स्वरूप आहे, ते परोपकारी आहे, आणि ते सगळं असं आहे आणि ते सगळं तसं आहे. हे सगळं मला दिसायला लागल्यावरती मग आपोआप बाकीची गोष्टी, आजकाल ते आलं आहे ना पोर्ट्रेट करणे. पोर्ट्रेट जेव्हा फोटो काढतात तेव्हा फक्त ती व्यक्ती दिसते, मागचं सगळं फेंट होऊन जातं. तसं आपल्याला फक्त तो भगवंत दिसेल, बाकी सगळं फेंट होऊन जाईल, असं होईल कदाचित. मग असं जेव्हा झालं, ब्रह्मबोध ब्रह्मची झाला, संसार खेद तो उडाला, देह प्रारब्धे टाकीला सावकास. घाई काहीच नाही आता. आता कोणत्याही प्रकारची घाई नाही. हेच झालं पाहिजे, तेच झालं पाहिजे, एका दिवसात झालं पाहिजे, 10 दिवसात झालं पाहिजे, एका वर्षात झालं पाहिजे, हे तर झालंच पाहिजे. हे नाही झालं तर मला काही घाई नाही. झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं. देह प्रारब्धावर टाकला आहे. जे होईल ते बघितलं जाईल. बघायचीही गरज नाही, कारण देह माझा नाहीच आहे. जे होईल ते शांत चित्ताने बघितल्या जाईल. मग आता तो देह प्रारब्धे टाकीला सावकास. आता गीता वाचली तरी तेच, दासबोध वाचला तरी तेच, गोंंदावलेकर महाराजांची प्रवचनं वाचली तरी तेच, सगळीकडे तेच 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 तेच. मग खोटं असेल का? सतत आपल्या डोळ्यासमोर ते येत आहे म्हणजे खोटं कसं असेल? आणि ते अतिशय अंतिम सत्य असल्यामुळे पचवायला कठीण आहे फक्त, बस. त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला, संसार खेद तो उडाला, देह प्रारब्धे टाकीला सावकास. हळूहळू हळूहळूपणे एक एक गोष्ट सोडत, देह प्रारब्धावरती सोडत, घडलाय ते प्रारब्धांनी घडलाय असं समजत, शांतपणे या सगळ्या गोष्टीकडे बघता आलं पाहिजे. यासी म्हणजे आत्मज्ञान. ह्याला आत्मज्ञान म्हणतात. ह्या गोष्टीला तर काय, कशाला आत्मज्ञान म्हणतात? की सगळं प्रारब्धावर सोडलंय, मी त्याचं आहे, कर्म करत राहणार आहे, कर्म करत राहणार आहे, शिस्तीचं काम करणार आहे, मुळात जसं आहे तसं सगळं चालू ठेवणार आहे. पण माझा देह जो आहे त्याचा देहाभिमान मला राहणार नाही, अहंकार मला राहणार नाही. देहाच्या संबंधीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी मला समजल्या, आणि प्रत्यक्ष त्यातून कशातून मला आनंद मिळतो हे जर कळलं, त्याला आत्मज्ञान म्हणतात. आतमध्ये असलेल्या आत्म्याला शांत करण्याची गोष्ट मला जर समजली, ती आत्मज्ञान आहे. वरवरच्या शांत करण्यासाठी खूप प्रयत्न केले, आता आतमधल्या शांतीची गोष्ट आहे ती मला कळली. येणे पाहिजे समाधान, परब्रह्मी अभिन्न भक्ताची झाला. त्यामुळे तो परब्रह्माशी तल्लीन झाला, तो भक्त झाला. परब्रह्माशी तल्लीन होईपर्यंत भक्तसुद्धा नाही म्हटलं त्यांनी अजूनपर्यंत. आता त्यांनी सरळ भक्ताची उपमा दिली आहे. शब्दसुद्धा कसे वापरतात, प्रत्येक शब्दावरती वेगळा, जसं आपण गीतेमध्ये म्हणतो की अर्जुनाला वेगवेगळे शब्द वापरले आहेत त्यांनी, वेगवेगळ्या ओवीमध्ये वेगळे शब्द जसे वापरतात, परंतप म्हणतात, गुडाकेश म्हणतात, ज्या वेळी ज्याची गरज आहे तशी. तसं या ठिकाणी आता साधक नाही, सिद्ध नाही, काहीच नाही, भक्त. आणि भक्त म्हणजे, भक्त सोपा आहे का? भक्त म्हणजे शरणागती, अर्ज टू मर्ज. माझी पूर्ण तयारी आहे शरणागतीची. शरणागतीची तयारी पूर्ण आहे असं म्हणणे नाही, तर प्रत्यक्ष अनुभवणे, आणि मग त्याच्यावरती टाकल्यानंतर आलेलं संकटसुद्धा आणि आलेलं सुखसुद्धा सगळं त्याचं आहे. त्याला म्हणतात भक्त. समर्थांनी या ठिकाणी आपल्याला भक्त म्हणण्याची
संधी दिली. या ठिकाणी जर तुम्ही असे वागले तर तुम्ही भक्त व्हाल. म्हणजे इकडे आपण जे समर्थ भक्त वगैरे म्हणतो, खरंच आपली जबाबदारी घेण्याची ताकद आहे का तेवढी? समर्थ भक्त म्हणण्याची तयारी आहे का? ह्या सगळ्या गोष्टी जाणवतात ना, तर ते भक्त म्हणून घेतात. तेव्हा यासी म्हणजे आत्मज्ञान येणे पाहिजे समाधान. परब्रह्मी अभिन्न भक्तची झाला. नंतर आता होणार ते होईना का. किती छान. जे व्हायचं आहे ते होऊ द्या. अजून कोणता साधा शब्द वापरायला पाहिजे? आता होणार ते होईना का. जे व्हायचं असेल ते होऊ द्या आणि जाणारं ते जाईना का. जे जायचं आहे ते जाऊ द्या. अजून स्पष्ट आपण म्हणतो ना, हे गेलं तर कसं, ते गेलं तसं, असं झालं तर कसं, तसं झालं तर. समर्थ म्हणतात आता होणारं ते होईना का, जाणारं ते जाईना का. तुटली मनातील आशंका जन्ममृत्याची श्रीराम. तुमच्या मनातली जन्ममृत्याची आशंका संपवतो ना मी. या छोट्या छोट्या भीतीचं काय घेता. जन्ममृत्यूची शंका जर दूर करायची असेल तर ह्या येणारं गेलं, आलं गेलं, गंगेला मिळालं. आता होणारं ते होईना का, जाणारं ते जाईना का. तुटली मनातली आशंका जन्ममृत्याची आशंका सुटली. किती घबाड दिलाय, किती मोठं ज्ञान दिलंय. नंतर संसारी पडपुंडावे चुकले ते देव भक्ता ऐक्य झाले आणि मुख्य देवास ओळखिले सत्संगे करुणी श्रीराम. आणि अशा पद्धतीने संसारी पुंडावे चुकले. आता संसार चुकला, संसार करणं चुकलं, संसारामध्ये जमत नाही, माझं काही चालत नाही, मी काही करू शकत नाही. जे करता करविता तो आहे, संसारसुद्धा त्याच्या बळावर चालतो आहे असं जेव्हा म्हणतो, तर तेव्हा देवभक्त ऐक्य झाले. तेव्हा देवाचा आणि भक्त गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. साक्षात परब्रह्म आहे, तूच आहे सगळा. हे जेव्हा त्याला पटेल तेव्हा ते भक्तांचं ऐक्य झालं आणि मुख्य देवासं ओळखले सत्संगे करुनी. मग त्यांनी काय सांगितलं आपल्याला? मुख्य देव. आता भक्त ब्रह्मज्ञान निरूपण आहे, त्याच्यामुळे मुख्य देवाबद्दल सांगितलं. मुख्य देवाबद्दल सांगत असताना आत्मज्ञान दिलं, मी कोण आहे हे सांगितलं. आता पुढे सांगणार आहे सत्संगा करून एवढं सांगितलं. आणि आता पुढे मायोद्भव निरूपण आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मपावन निरूपण नाम समास द्वितीय समाप्त. मी 3 वेळा वाचते. दशक 6वा समास 3रा मायोद्भव निरूपण. निर्गुणात्मा तो निर्मळ जैसे अकाळ अंतराळ घनदाट निर्मळ निष्ठळ सदोदित श्रीराम. जे खंडलेची नाही अखंड, जे उदंडाहुनी उदंड, जे गगनाहून वाड आणि सूक्ष्म श्रीराम. जे दिसेना ना भासेना, जे उपजेना ना नासेना, जे येना ना जायेना परब्रह्म ते श्रीराम. जे चळेना ना ढळेना, जे तुटेना ना फुटेना, जे रचेना ना खचेना परब्रह्म ते श्रीराम. जे सन्मुखची सर्व काळ, जे निक्कळंक आणि निखळ, सर्वांतराकाश पाताळ व्यापून असे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.